नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे की आगामी समोर येणाऱ्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी याचा पूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचे रोज एक पेपरचं विश्लेषण करणे आणि त्यामध्ये फक्त गणित आणि बुद्धिमत्ता, बरं का, कारण मी तर फक्त गणित आणि बुद्धिमत्ताचा लेक्चरर आहे, त्यामुळे मी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे सर्वच्या सर्व पेपर्स रोज एक पेपर यानुसार जितके पेपर्स होतील रोज मी तुम्हाला एक पेपरचं विश्लेषण करून देणार आहे. आणि आज जो पेपर घेऊन आलो आहे तो औरंगाबाद सिटी मीन्स छत्रपती संभाजी नगर 2022ला 23ला झालेला जो पेपर आहे वाहन चालकाचा, बरं का, ड्रायव्हरचा खूप विद्यार्थ्यांना तो कठीण वाटला होता पेपर. काही विद्यार्थ्यांनी मला बोलले की सर, औरंगाबाद ड्रायव्हर आता झालेला मीन्स छत्रपती संभाजीनगर ड्रायव्हर याच्यावर एक व्हिडिओ तयार करा. तर मी लगेच त्याच्या त्याच्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ तयार करत आहे. आणि यामध्ये जो गणित आणि बुद्धिमत्ता विचारला आहे त्याचेच प्रश्न आपल्याला बघणे आहेत, राईट. थोडीशी याची पीडीएफ जी आहे थोडीशी डल आहे, बट तरी तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल अशी अपेक्षा करताय. आणि आपण सुरुवात करूया. गणित आणि बुद्धिमत्ताचे जितके प्रश्न विचारले असतील त्या सर्वांना डिटेल तुम्हाला नॉलेज मिळेल, म्हणजे एक तुम्ही गाईडलाईन समजा, बरं का, की समोर जर आता या परीक्षांमध्ये असे प्रश्न आले, समोरच्या परीक्षांमध्ये पण सिमिलर सिमिलर म्हणजे संख्या बदललेल्या असतील, पण प्रश्नाची जे लेवल आहे ती मात्र बदलणार नाही, राईट. तर एक 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 प्रश्न बघूया आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे. चला, हे तर तुम्हाला सर्व जीकेचे प्रश्न दिसत आहेत, त्यामुळे याला तर आपण बघणार नाही. पुन्हा समोर जाऊया. आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ताचेच क्वेश्चन्स बघणे आहेत आणि त्याचंच मी तुम्हाला सर्व सोल्युशन, विश्लेषण आणि गाईडलाईन हे सुद्धा देणार आहे की अशा पद्धतीचे प्रश्न पुन्हा कसे पडतील. चला बघूया आपण. इथे पण मिळत नाही आहे, समोर जाऊया. थोडीशी पीडीएफ जी आहे ती थोडी डार्क आलेली आहे, पण तुम्हाला व्यवस्थित दिसत असेलच अशी अपेक्षा आहेच. तर अजूनही सुरुवात झालेली नाही आहे गणित आणि बुद्धिमत्ताच्या. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेला आपल्या लेवलचा प्रश्न नाही. चला पुन्हा समोर जाऊया. पुन्हा बघूया गणित आणि बुद्धिमत्ता समोर कुठे मिळतं का. 19 नंबर नाही, 20 नंबर नाही, समोर 21, 22, 23 इथे पण नाही. त्यानंतर 24, हा आता बघा 24 नंबर पासून बुद्धिमत्ताच्या प्रश्नाला सुरुवात झालेली आहे, राईट. 24, 25, 26 इथे तर मिळत आहे. तर आता सुरुवात करून घेऊया आपण की आपल्याला मिळाले आहेत बुद्धिमत्ताचे प्रश्न. सुरुवात करूया आणि जितके मिळतील, जितके पण असतील ना या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताशी रिलेटेड ते सर्व सॉल्व्ह करू. बघा क्वेश्चन नंबर 24 बघा. क्वेश्चन नंबर 24 काय बोलताय की तुम्हाला एक सिक्वेन्स दिलेली आहे. सिक्वेन्स म्हणजे एक सिरीज दिलेली आहे. त्या सिरीज मध्ये तुम्हाला आधी दिसतंय बी 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 बी, राईट. त्यानंतर तुम्हाला इथे सी डी ई एफ जी यानुसार ती सिरीज समोर गेलेली आहे. त्यानंतर डी एफ एच जे एल, त्यानंतर ई एच के एन क्यू. तर इथे काय यायला पाहिजे हा प्रश्न विचारला, राईट. अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त बघणे आहे की यांच्यातील रिलेशन काय, असं का करण्यात आलंय, का अशी वाढवण्यात आलेली आहे सिरीज. तर ते रिलेशन जर बघण्याचा प्रयत्न कराल तर या बीच्या जागेवर घेण्यात आलेला आहे सी, मीन्स +1 ने वाढ केलेली आहे. कशाने वाढ केली आहे? +1 ने. त्यानंतर बीच्या जागेवर घेण्यात आला आहे डी, इथे +2 ने वाढ केली, कारण बीच्या नंतर दोन घरानंतर डी येत आहे. त्यानंतर इथे बीच्या जागेवर घेण्यात आला आहे ई, इथे +3 ने वाढ केलेली आहे. बीच्या जागेवर आला इथे एफ, +4 ने वाढ केली आहे. आणि फायनली बीच्या जागी आलाय जी, इथे +5 ने वाढ केली. मीन्स जे इनिशियल्स आहेत किंवा जे तुम्हाला लेटर्स दिलेले आहेत ते 1 2 3 4 5 मीन्स असेंडिंग ऑर्डरमध्ये, असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमामध्ये वाढ. आणि हाच संबंध तुम्हाला समोरही दिसेल. बघा, या सी पासून डी पर्यंत गेले तर 1 ने वाढ, या डी पासून एफ पर्यंत गेले 2 ने वाढ, ई पासून एच पर्यंत 3 ने वाढ, एफ पासून जे पर्यंत 4 ने वाढ, आणि जी पासून जर जे पर्यंत एल पर्यंत जाणार तर 5 ने वाढ. आणि असंच काहीतरी मग इथे फायनली जे तुम्हाला शब्द तयार करायचा आहे तो 1 2 3 4 5 याच्याने इन्क्रीज करू, कारण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे. तर ईच्या नंतर +1, ईच्या नंतर +1 तो होईल तयार एफ, राईट. मग एचच्या नंतर +2, एचच्या नंतर +2 एच आय जे, तर इथे व्हायला पाहिजे जे. मग केच्या नंतर +3, केच्या नंतर +3 याच्या जे के एल एम एन, इथे यायला पाहिजे एन. मग एनच्या नंतर +4 एन ओ पी क्यू आर, इथे यायला पाहिजे आर.
आणि क्यूच्या नंतर +5 क्यू RSTUV, तर इथे यायला पाहिजे V, आणि असं काही ऑप्शन आपल्याला ऑप्शन 4 पर्यायापैकी मिळतं का? FJNRU, बघा FJNRU तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्येच मिळतंय. ऑप्शन नंबर 1 मध्येच मिळतंय, म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे. अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात बरं का पोलीस भरतीमध्ये येणारे. फक्त तुमची ती तयारी असायला पाहिजे त्या प्रश्नांना सॉल्व्ह करायची, किंवा ते सर्व लॉजिक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एकही गुण गणित आणि बुद्धिमत्ताचा वाया जात नाही, हे लक्षात घ्या. सर्वच्या सर्व क्वेश्चन सहज अटेम्प्ट होतात. तुम्हाला ती माहिती पाहिजे की कशा पद्धतीने तयार होते. क्वेश्चन नंबर 25 घेऊया. आता हा सुद्धा अगदी फ्रीचा मार्क आहे बरं का. तुम्हाला कॅच करता आला पाहिजे फ्रीचा मार्क, की एका सांकेतिक भाषेत या शब्दाला असा कोड दिलेला आहे, अंकांच्या स्वरूपामध्ये कोड दिलेला आहे याला. आणि असं या प्रश्नामध्ये कुठे मेन्शन केलंय का बघूया. विलियमला असं लिहितात. त्यानंतर या SCALP ला हा शब्द असा लिहिण्यात येतो. तर म्युझिक याला कसं लिहिण्यात येईल हा प्रश्न विचारला. या प्रश्नामध्ये असा कुठेच उल्लेख केलेला नाहीये की ज्या क्रमाने हे नाव लिहिलं आहे त्याच क्रमाने हे असायला पाहिजे किंवा हे असायला नको, असं काहीच उल्लेख केलेला नाही. याचा अर्थ असा आहे की हे जे ज्या क्रमामध्ये लिहिलेले आहे त्याच क्रमामध्ये त्यांचा कोड तयार होईल. म्हणजे डब्ल्यूचा कोड तयार होईल 0, आयचा कोड तयार होत आहे 9, एलचा कोड तयार होत आहे 8, पुन्हा एलचा कोड तयार होत आहे 8, आयचा कोड तयार होतो 9, यूचा कोड 1 आणि एमचा कोड 2. सेम हा जो स्काल्प लिहिलाय SCALP, याचा कोड इथे दिलेला बघा. मीन्स एस साठी आहे तुमच्याकडे 3, सी साठी आहे 4, ए साठी आहे 6, एल साठी आहे 8 आणि पी साठी आहे 5. आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलाय म्युझिक या शब्दाला कसं लिहाल, तर त्याला ठेवून देऊया आपण एम. बघा एम कुठे मिळतं, बघा हा एम मिळतोय. एमचा कोड किती मिळतोय तुम्हाला 2, लिहून घ्या 2, एमचा कोड 2. त्यानंतर यू कुठे मिळतोय बघा, हा इथे मिळतोय. यूचा कोड किती मिळतोय 1, दॅट इज 1, लिहिला 1. त्यानंतर एसचा कोड बघा इथे मिळतोय. एसचा कोड किती आहे, दॅट इज 3, हा लिहिला 3. त्यानंतर आयचा कोड शोधा. आयचा कोड बघा हा इथे मिळतोय, दॅट इज 9, हा लिहिला 9. देन सीचा कोड इथे मिळतोय हा 4. म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर 21394 असं असायला पाहिजे, राईट ना. 21394 बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतो. साधारणसा खेळ खेळल्यासारखा प्रश्न सॉल्व्ह होतो बरं का. तर तो खेळ तुम्हाला खेळता आला पाहिजे, दॅट्स ऑल. तो खेळता आला म्हणजे सर्व गुण तुम्हाला सहज मिळतील, राईट. चला क्वेश्चन नंबर 25 ला क्वेश्चन नंबर 26 बघूया. जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किलो भरते. जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 किलो होते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती? एकूण वजन काढायचं आहे बरं का. आता खूप विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन जमला नव्हता बरं का, कारण ज्यावेळेस हा पेपर झाला होता त्याच्यानंतर खूप विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन मला सेंड केला की सर याचं उत्तर काय. आता याचं उत्तर तुम्हाला टोटल बादलीचं वजन काढायचं आहे. इथे बघा हा जो 4/5 दिसतोय, 4/5 चला इथे लिहितोय बरं का, याला इरेज करतोय तात्पुरता तुम्हाला समजण्यासाठी. या 4/5 मध्ये जर मी 1/5 बेरीज केली, 1/5 बेरीज केली तर टोटल 1 मिळतो बघा. 4 अधिक 1 5, 5 सारखा 5 भागीला 5 म्हणजे 1, म्हणजे तुम्हाला टोटल मिळतं, टोटल त्या बादलीचं एक वजन मिळतंय. तर तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे या 1/5 ची किंमत काढणे. 1/5 ची किंमत कशी निघेल, तर या 4/5 मधून जर हा 3/5 वजा केला, लक्षात घ्या या 4/5 मधून 3/5 मी वजा करतोय, 3/5 वजा करतोय, म्हणजे 4 मधून 3 गेला 1 आणि हा 5 कॉमन, म्हणजे 1/5 आपल्याला असा मिळेल. तर बघा 4/5 किती किलो भेटतंय 19, त्याला लिहितोय मी 19 इथे, मायनस 3/5 दिलाय तुम्हाला 15 लिहितोय इथे, तर 19 वजा 15 म्हणजे 4 kg. 4 kg काय मिळालं तुम्हाला या 1/5 ची किंमत. 1/5 ची किंमत मिळेल तुम्हाला 4 kg. आता प्रश्नाचं उत्तर मिळेल बघा 4/5 दिलाय 19 kg, हा 4/5 दिलाय 19 kg प्लस
1/5 ची किंमत मिळाली आहे 4 kg, तर 19 अधिक 4, 19 अधिक 4 तर 1, एक टोटल बकेटची किंमत मिळेल तुम्हाला, तो 23 kg असायला पाहिजे. पूर्ण भरलेली असेल ना ती बकेट, तर त्याचं वजन असायला पाहिजे 23 किलो. तर 23 किलो तुम्हाला कुठे मिळतोय? 23 किलो बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळतोय तुम्हाला. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4. खूप विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये अडचण तयार झाली होती, बट होता मात्र साधारणसा प्रश्न, थोडंसं लॉजिकली सॉल्व्ह करणे. आय होप की तुम्हाला समजला असेल हा प्रश्न. चला, समजला असेल तर समोर जाऊया. समोर आपल्याला भरपूर प्रश्न बघायचे आहेत. हा 23 किलो बरं का याचा आन्सर. चला, गणिताचे काही प्रश्न दिसत आहेत बघा इथून, क्वेश्चन नंबर 27 पासून. क्वेश्चन नंबर 27 बघूया प्रश्न कसे विचारले आहेत आणि त्याला सॉल्व्ह पण करूया. क्वेश्चन नंबर 27 बघा. एका गावाची लोकसंख्या 4000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती? दरवर्षी 10% वाढते, तर आपला शॉर्टकट काय याला? 10चा करा वर्ग, 10चा वर्ग झालाय 100, प्लस 10ची करा दुप्पट, 10ची दुप्पट 20, म्हणजे 2100. याला 2100 ला टोटल गावाची संख्या किती आहे? 4000. 4000ने गुणाकार करूया आणि 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट देऊन देऊया. 1 2 3 4 डेसिमल पॉईंट हा 0, 4 1 4, 4 2 8, म्हणजे कितीने वाढ होईल? 840 ने. 840 ने. तर 840 ने वाढ होईल, तर विचारला गावची लोकसंख्या किती? आधी होती 4000, आधी होती 4000, याच्यामध्ये कितीने वाढ झाली आहे? 840 ने वाढ झाली आहे, म्हणजे तुमचं उत्तर 4840 हे असायला पाहिजे, जे बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतं. सर्व शॉर्टकट बरं का, जे आपण ॲपमध्ये, तुम्ही जे ॲपचे जे लेक्चर्स बघता ना, त्यामध्ये सर्व शॉर्टकट्स तुम्हाला ऑलरेडी शिकवले आहेत. तुम्हाला त्या शॉर्टकटचा पण वापर करता आला पाहिजे. असे प्रश्न खूपदा येऊन गेलेले आहेत आणि समोरही पडतील बरं का. चला, क्वेश्चन नंबर 28 बघूया. दोन संख्यांची बेरीज दिली आहे 44 आणि त्यांची वजाबाकी दिली आहे 4, तर त्यांचे गुणोत्तर किती? आता त्या दोन संख्या काढायच्या. दोन संख्या कशा काढतो? शॉर्टकटने. या दोघांच्या बेरजेला 2 ने भाग देणे म्हणजे पहिली संख्या मिळेल, आणि या दोघांच्या वजाबाकीला 2 ने भाग देणे म्हणजे दुसरी संख्या. तर या दोघांची बेरीज करूया. 44 अधिक 4 ही झाली 48 भाग 2, तर पहिली संख्या किती मिळेल तुम्हाला? 24. ही मिळाली पहिली संख्या. दुसरी संख्या बघा, या दोघांच्या वजाबाकीला 44 मधून 4 गेले, राहिले 40 भाग 2, म्हणजे दुसरी संख्या मिळते तुम्हाला 20. पहिली संख्या मिळाली 24, दुसरी संख्या मिळाली 20, आणि प्रश्न विचारला या दोघांचं गुणोत्तर किती? गुणोत्तर म्हणजे 24 आणि 20 यांचं गुणोत्तर 4 4 ने भाग दिला, 6 चौक 24 आणि 4 पंचे 20, म्हणजे 6 5, 6:5, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळतं. तुमचा आन्सर असायला पाहिजे 6:5. गुणोत्तर एकदम साधा सोपा, मीन्स तुम्हाला असलेल्या सिलेबस पैकी साधा सोपा टॉपिक गुणोत्तर हा आहे, तर त्याला वापर करा, इन्स्टंट आन्सर घेऊन जा. चला, क्वेश्चन नंबर 29 बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निशेष भाग जातो? म्हणजे 3 ची कसोटी बघणे. 3 ची कसोटी काय बोलतोय आपल्याला? ज्या दिलेल्या संख्यांच्या अंकांच्या बेरजेमध्ये जर 3 ने भाग जात असेल, तरच त्या संख्येमध्ये 3 ने भाग जाईल, अन्यथा जाणार नाही. इथे दिली आहे तुम्हाला पहिलं ऑप्शन, तर या अंकांची बेरीज करा. 1 आणि 4 5 आणि 6 11, 11 आणि 8 19. 19 मध्ये 3 ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे उत्तर होणार नाही. दुसरा ऑप्शन बघा, 1 आणि 4 5 आणि 6 11, 11 आणि 9 20, या 20 मध्ये 3 ने भाग जातो का रे? नाही जात, म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण उत्तर होणार नाही. तिसरा ऑप्शन बघा, 1 आणि 4 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 18 मध्ये 3 ने भाग जातो का? यस, जात आहे, म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 हे होईल तुमचा आन्सर. कसोट्या 15 पर्यंत कसोट्या माहिती असायला पाहिजे, या मीन्स डोक्यात फिट असायला पाहिजे, तरच कसोट्यांवरील उदाहरणं पटापट सॉल्व्ह करता येतात. राईट. चला, 29 पर्यंत गेलेलो आहे आपण. पुन्हा समोर जाऊया, पुन्हा समोर बघूया. बघा, 30चा पण प्रश्न दिसतोय आपल्याला. 30 31 32. चला, यांना सॉल्व्ह करूया. 30 31 32 नंतर 33 पण गणिताशी रिलेटेड आहे. चला, 30 31 32 बघूया यामध्ये, आणि मग पुन्हा समोर जाऊया. काय बोलताय? क्वेश्चन नंबर 30 रीड करून घ्या, आधी समजून घ्या. क्वेश्चन नंबर 30 बोलताय 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी काढायची. समसंख्या
25 ते 37 मधील समसंख्या. तर 25च्या नंतर आणि 37च्या आधी येणाऱ्या, 25च्या नंतर येतोय 26, 26च्या नंतर समसंख्या 28, 28च्या नंतर समसंख्या 30, 30च्या नंतर 32, 32च्या नंतर 34, 34च्या नंतर 36. आता 38 होणार नाही कारण 37 पर्यंतच बोलतोय. आता या जर संख्या बघितल्या तुम्ही, या जर संख्या बघितल्या तर कन्झिक्युटिव्ह आहे, क्रमवार आहे. क्रमवारचा फंडा काय बोलताय की मध्ये येणाऱ्या या ज्या दोन संख्या आहेत 30 आणि 32 याच्या मधली संख्या म्हणजे तुमचं उत्तर 31 ही सरासरी व्हायला पाहिजे. तर ती सरासरी तुम्हाला इन्स्टंट काढता आली पाहिजे. त्या सर्वांची बेरीज करून 6 ने भाग देऊन सरासरी तशी पण तयार होते. बट आपल्या कन्झिक्युटिव्ह मीन्स क्रमवारचा रूल काय बोलतोय की जितक्या संख्या दिल्या असतील आणि त्या क्रमवार असतील तर त्यांच्या मधली संख्या म्हणजे इथे 6 संख्या दिलेल्या आहेत. 6 संख्या 26, 28, 30, 32, 34, 36 त्यांच्यामध्ये 30 किंवा 32च्या मधली संख्या ही 31 तयार होईल आणि यालाच म्हणतात सरासरी. राईट, म्हणजे मध्यक, मध्यक म्हणजे सरासरी. चला हे सुद्धा आपण शिकलेलो आहे आपल्या ऍपमध्ये. चला 31 ला 50 पैसे व 1 रुपयांची नाणी प्रत्येकी 3 आणि 2 या प्रमाणात घेतल्यास रुपये 140 मध्ये 50 पैशाची किती नाणी येतील असा प्रश्न. हा सुद्धा आपण ऍपमध्ये घेतलेला, आपण आपल्या याच्यामध्ये घेतलेला आहे की त्यांचं प्रमाण दिलंय 3. तर ज्यावेळेस त्यामध्ये सांगितलंय तुम्हाला की ज्यावेळेस क्वांटिटी आणि रेशो म्हणजे क्वांटिटी आणि रेशो एकत्र येत असतील तर त्यांचा गुणाकार करून नवीन रेशो तयार करायचे असतात. पण तुमचं युनिट सारखं असायला पाहिजे. बघ हा 50 पैसे बोलतोय आणि हा 1 रुपया बोलतोय. त्या रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करा म्हणजे 100 पैसे होतील. 100 पैसे आणि या रेशोनुसार त्यांना गुणाकार करून घेणे. या रेशोनुसार बघा 3 2 दिलेले आहे तर हा 50 याला करूया गुणीला 50 म्हणजे हा होतो 150 आणि ह्या 100 पैसे या 2 ला 100 ने गुणाकार करूया हा होत आहे 200. यांचा रेशो फॉर्म केलास 50 50 ने भाग देऊ तर 50 त्रिक 150 आणि 50 चौक 200 हा फॉर्म झालाय. आता टोटल 140 रुपये जे आहेत याला सुद्धा 140 रुपये याला सुद्धा पैशात कन्वर्ट करू तर 140 रुपये पैशात कन्वर्ट केले तर 14,000 पैसे होतील. म्हणजे 2 शून्य जोडून घेऊया. राईट ना, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आपण काय केलंय 2 शून्य जोडले. टोटल शेअर बघा 3 आणि 4, 3 आणि 4 किती मिळत आहे 7 शेअर्स आहेत. तर 7 ने भाग दिला तर 7 दुने 14. राईट, म्हणजे एक शेअर मिळतो 2000चा. 2000चा म्हणजे 20 रुपयाचा असं म्हणता येईल. एक शेअर कितीचा 20 रुपयाचा. एक शेअर 20 रुपयाचा. त्याला रुपयामध्ये कन्वर्ट केले एक शेअर मिळतोय 20 रुपयाचा. प्रश्न कुणासाठी विचारलाय प्रश्न विचारलाय 50 पैशाचे किती नाणे असतील. आता बघा या 50 पैशाचा शेअर आहे 3 याला या 20 रुपयाने गुणाकार केला तर टोटल 20 गुणिला 3 60 रुपये व्हायला पाहिजे. टोटल 60 रुपये हे काय असतील 50 पैशाचे नाणी आणि 50 पैशाचे नाणी 60 रुपये जर असतील तर टोटल नाणी किती. टोटल 50 पैशाचे नाणे किती लक्षात घ्या. 1 रुपयामध्ये 50 पैशाचे 2 नाणी येतात. 1 रुपयामध्ये 50 पैशाचे 2 नाणे. 2 रुपयामध्ये 50 पैशाचे 4 नाणे. म्हणजे काय होत आहे दुप्पट होत आहे दुप्पट. जर 60 रुपये असतील तर 60 गुणिला 2 60 गुणिला 2 म्हणजे 120 50 50 पैशाचे नाणे असतील ना. 120 50 50 पैशाचे नाणे तर 120 म्हणजे 60 रुपये म्हणता येईल. राईट, 60 गुणे 120 नाणी असायला पाहिजे. जे उत्तर तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतं. महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा बरं का. ज्यावेळेस तुम्हाला रेशो मध्ये क्वांटिटी आणि रेशो दोन्ही एकत्र दिले त्यावेळेस गुणाकार करून बघा 3 2 आहे 3 यांचा गुणाकार 50 पैसे आणि 100 पैशाचे नाणे तयार करून नवीन रेशो तयार करावा लागतो आणि तो नवीन रेशो 3 4 तयार झाला. 3 4 तयार झाला त्यानुसार एक शेअर कितीचा होईल तर एक शेअर होतोय 20 रुपयाचा. 3 ला 20 ने गुणाकार केला तर 60 रुपये 50 पैशाचे नाणे टोटल असतील. 60 रुपये असतील म्हणजे नाणी 60 ची दुप्पट 120 असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 32 ला मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण दिले 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळाची संख्या किती. राईट, चला याला थोडंसं मी इथून इरेज करून घेतोय बरं का. म्हणजे आपल्याला जागा मिळेल या प्रश्नाला सॉल्व्ह करायला. या प्रश्नाला सॉल्व्ह करू. बघा मेंढपाळ आणि मेंढ्या यांचं प्रमाण दिलंय 1:4 1:4. त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येपेक्षा 4 पटीपेक्षा. आता जर त्यांच्या डोक्यांची संख्या काढायची असेल तर एक यांना 1:4 जो दिलेला आहे
त्यांना एक्स कन्सिडर करा. हा 1x तर हा 4x, राईट. तर 1 अधिक 4 डोक्यांची संख्या टोटल 5x झाली आहे. डोक्यांची संख्या किती झाली आहे? टोटल 5x. आणि त्यांच्या पायांची संख्या सुरुवातीला दिली आहे मेंढपाळाला 2 पाय असतात, राईट. तर 1 गुणिला 2 म्हणजे 2x. आणि मेंढ्यांना 4 पाय असतात, तर याला गुणिला करू. 4 गुणिले 4 16x, राईट. डोक्यांची संख्या मिळेल तुम्हाला 4 अधिक 1 5x. हे डोक्यांची संख्या, डोके, राईट. आणि यांची पायांची बेरीज केली तर 16 अधिक 2 18x. हे काय झाली? पाय. आता या प्रश्नाला बरोबर रीड करा, एक इक्वेशन तयार करा, तुम्हाला उत्तर मिळेल. काय बोलताय की पायांची संख्या म्हणजे ही पायांची संख्या कोणती? ही 18x. ही डोक्यांच्या संख्येपेक्षा कोणाच्या? या 5x पेक्षा संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर याची 4 पट करूया. 5x ची 4 पट करूया आणि 10 ने कमी दाखवून देऊया आपण. चला, 5x ची 4 पट, 5x याची किती पट? 4 पट. आणि 5x च्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, 10 ने कमी दाखवूया. म्हणजे ही काय तयार होईल? तुमच्या पायांची संख्या 18x. आणि इथून x ची किंमत मिळेल तर मेंढपाळांची संख्या किती? तर 1x आहे तो मेंढपाळ. तर जी x ची किंमत मिळेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. चला, 5 गुणिला 4 20x झाले, 20x. हा 18x इकडे आणला तर मायनस 18x होईल. आणि हा -10 तिकडे गेला तर +10 होईल. 20 मधून 18 गेले 2x. 2x बरोबर 10. 2x बरोबर 10. तर x बरोबर किती? 10 भागिले 2 म्हणजे x बरोबर मिळायला पाहिजे 5. म्हणजे मेंढपाळांची संख्या किती असायला पाहिजे? 5. तर ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळत आहे तुम्हाला 5. थोडीशी PDF डार्क आहे बरं का, बट थोडंसं व्यवस्थित तुम्ही पण थोडंसं लाईट जे मोबाईलचं आहे ना, तुम्ही मोबाईलमध्ये जिथे बघत असाल त्याचा लाईट ऍडजस्ट करा, म्हणजे PDF तुम्हाला बरोबर दिसेल. उत्तर काय आहे याचं? ऑप्शन नंबर 3 5. चला समोर बघूया पुन्हा. बघा 33 नंबरही मिळतोय, 34 नंबरही मिळतोय, राईट. दोघांना पण सॉल्व्ह करून घेऊया. साधा सोपासा प्रश्न दिसतोय 33 नंबरचा. बॉडमास ज्यांना माहिती आहे ते पटकन उत्तर काढते. बॉडमास काय बोलतोय? भागाकार आधी. भागाकार कुठे दिसतोय? हा दिसतोय. 24 ला 6 ने भाग दिला किती मिळतोय? 4. आणि भागाकार संपल्यानंतर गुणाकार 12 पंचे मिळतोय 60. इथे प्लसचं चिन्ह दिलंय, मायनस किती आहे? 3. करा फक्त बेरीज वजाबाकी. 60 आणि 4 64. 64 मधून 3 गेले, उत्तर असायला पाहिजे 61. ऑप्शन नंबर 1. साधा सोपा बॉडमासचा क्वेश्चन. तुम्हाला आय होप की सर्वांना बॉडमास माहिती आहे. उत्तर काढून घ्या. चला नेक्स्ट येऊया, क्वेश्चन नंबर 34. काय बोलताय? एक मालगाडी ज्याची स्पीड दिली 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते. एका इथे काय स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते. तर मालगाडीची लांबी काढायची आहे. लांबी म्हणजे अंतर, आणि अंतर बरोबर टाइम इंटू स्पीड म्हणजे वेळ गुणिला वेग. तर वेळ किती दिलाय तुम्हाला? 13. तर 13 लिहून घेऊया. स्पीड दिली आहे तुम्हाला 108 किलोमीटर प्रति तास. बट किलोमीटर प्रति तास आपल्याला नको, ती कशी पाहिजे? मीटर पर सेकंड मध्ये. तर याला कशाने गुणाकार करणे आहे? 5/18, राईट. यांच्यापासून जी संख्या तयार होईल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. बघा 18 सखम 108, राईट. 6 पंचे 30. 30 गुणिला 13, 13 त्रिक 39 म्हणजे 390. हे उत्तर असायला पाहिजे तुमचं. 390 चे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय. टाइम, स्पीड अँड डिस्टन्स रेल्वेवरील उदाहरणे अगदी साधे आणि सोपे, राईट ना. एका सर्कल मध्येच आपण सर्व सॉल्व्ह केलं होतं. DTS, बस संपला मॅटर. कसाही प्रश्न आला तरी त्या DTSच्या बाहेर असणार नाही. कुठपर्यंत गेलो आपण? 34 पर्यंत. चला समोर बघूया पुन्हा कसे प्रश्न आहेत. आता डेसिमल पॉइंट वर दिसतोय, त्यानंतर 36 नंबरही दिसतोय. चला बघूया क्वेश्चन नंबर 35. डेसिमल पॉइंट वर खूप विद्यार्थ्यांचं डोकं दुखायला लागतं डेसिमल पॉइंट दिसला की, बट तुमचं दुखायला नको. क्वेश्चन नंबर 35. या बेरजेने भाग द्यायचा आहे, तर बेरीज करून घ्या. 3 अधिक 9 12. 12 म्हणजे एक शिल्लक. डेसिमल पॉइंट एका अंकाचा आहे. 3 अधिक 9 12. 12 अधिक 1 13. यांची बेरीज करा. 3 अधिक 9 12. एक शिल्लक 0 अधिक 1 1. डेसिमल पॉइंट एकेका अंकाच्या पूर्वी आहे, म्हणजे डेसिमल पॉइंट इथून कॅन्सल होईल. 132 भागिला 12
12ने भाग दिला, 12 एक 12, एक शिल्लक आणि 12 एक 12, उत्तर तयार व्हायला पाहिजे 11. अगेन साधारणसा प्रश्न, राईट. बट डेसिमल पॉईंट मध्ये विद्यार्थी गडबडतात, तुम्हाला गडबडायचं नाहीये. प्रत्येक टाईपचं डेसिमल पॉईंटला हाकलून देण्यात आलेलं आहे. आपण नेहमी हाकलून द्या त्याला, त्याचा वापर करू नका, प्रश्नांची उत्तरे मिळतात, राईट. चला क्वेश्चन नंबर 36 ला येऊया. प्रशांत, सुशांत, प्रवीण, संजय यांनी प्रत्येकी अनुक्रमे 2, 4, 6, 8 लाख रुपये गुंतवून भागीदारीत व्यवसाय केला. वर्षाअखेर त्यांना 4 लाख रुपये नफा झाला. तर त्यापैकी संजय म्हणजे 1 2 3 4 या संजयचा नफा, संजयचा शेअर किती आहे? संजयचा शेअर आहे 8. चला याला इरेज करतो आणि इथे सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. टोटल 4 लाख रुपये नफा झालाय, 4 लाख रुपये नफा झालाय, नफा. तर यामधून 1 शेअर तयार करू, तर या टोटल यांचे शेअर बघा, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 अधिक 8 20 शेअर आहे. किती शेअर आहेत? 20. आणि त्यापैकी कुणाचा शेअर काढायचा आहे तुम्हाला? संजयचा. संजय सर्वात शेवटी आहे, म्हणजे 8 शेअर काढायचे आहेत. गुणीला 8 करून घेऊया. एक शेअर तयार केल्यानंतर ज्याचा जो शेअर असेल त्याच्यानुसार आपण गुणाकार करत असतो ना. हा 0 आणि 0 कट करा, 2 ने याला भाग द्या, 2 दुने 4 म्हणजे 20,000 गुणीला हा किती आहे? 8. 8 गुणीला 20,000 करू, 8 दुने 16 म्हणजे 1,60,000 हे या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. तुमचे कॅल्क्युलेशन चांगले आहेत असं कन्सिडरच करतोय बरं का, की हे पटापट तयार झालेले जे इक्वेशन जे आहेत ते इन्स्टंट सॉल्व्ह करता आलं पाहिजे. क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 1,60,000. असं काही मिळतोय का? यस मिळतंय. ऑप्शन नंबर 4 असं असायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 36 नंतर समोर पुन्हा खाली जाऊया. बघा 37 पण मिळत आहे तुम्हाला, राईट. वयावरील उदाहरण आहे ते, त्याला पण सॉल्व्ह करूया. खूप विद्यार्थी याच्यामध्ये पण चुकले होते बरं का. ज्यावेळेस हा पेपर झाला होता त्यावेळेस मला असे प्रश्न पाठवण्यात आले होते. क्वेश्चन नंबर 37 समजून घ्या. प्रदीप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा ही भावंडे आहेत, 4 भावंडे. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या ज्याला जुळला असेल तो तुमचा सिंग्युलर असतो, त्याच्या 1.5 पट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. तर प्रकाशचे वय प्रशांतच्या वयाच्या 3 पट आहे. आणि प्रश्न विचारला आहे तर त्या चौघामध्ये जुळी भावंडे कोणती? त्या चौघामध्ये जुळी भावंडे म्हणजे ज्यांचे शेअर सारखे येत असतील बरं का. आपण वयावरील उदाहरणे सुद्धा शेअरने सॉल्व्ह केले होते, च्या किंवा पेक्षाच्या माध्यमातून. तर ज्यांचे शेअर सारखे येत असतील ते जुळी भावंडे, ज्यांचे शेअर्स वेगळे येत असतील ते जुळी भावंडे होणार नाही. चला सुरुवात कोणी केली आहे? प्रदीप, प्रकाश. अच्छा, सुरुवातीतून च्या किंवा कुणाच्या? प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. कुणाच्या? प्रज्ञाच्या वयाच्या. प्रज्ञा जर x असेल तर प्राची किती असेल? 1.5 पट. 1.5 पट मीन्स 1.5x, 1.5 पट आहे. त्यानंतर समोर बोलतोय की प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. एक प्रदीप आहे, प्रदीपचे वय या प्राचीच्या वयाच्या 2 पट, 1.5ची दुप्पट तो होईल 3x, राईट ना. प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे प्रदीपचे वय, तो होईल 3x. आणि प्रकाश एक राहिलाय, प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 3 पट आहे. प्रज्ञा आहे x, याची 3 पट, x ची 3 पट 3x. आता तुम्हाला डोळ्याने दिसत असेल व्यवस्थित की या चौघांपैकी 2 सारखे शेअर्स कुणाचे तयार झाले? तर बघा या प्रदीपचा शेअर झाला 3x आणि प्रकाशचा पण शेअर झाला 3x. दोघांचा पण शेअर सारखा आहे आणि जे सारखे असतील ते जुळी भावंड असतील. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्रदीप आणि प्रकाश असायला पाहिजे, ते ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतं बरं का. बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये प्रदीप आणि प्रकाश हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. हे दोघं जुळी भावंडे आहेत, त्यातले कन्फ्युजन व्हायला नको. चला क्वेश्चन नंबर 38 पर्सेंटेजचं रिलेटेड दिसतंय. 5 रुपयाचे 10%, टक्केवारी आपण इन्स्टंट सॉल्व्ह केलेली आहे. 5 रुपयाचा 1% तर 10% किती? तर 5 रुपयाचे 10% म्हणजे 50 पैसे. किती होईल ते? 50 पैसे. 5 रुपयाचे 10% 50 पैसे. आणि 10 रुपयाचे 5%, 10 रुपयाचा 1% म्हणजे 1, 10 रुपयाचे 10% म्हणजे 1, तर 5% किती होईल? तो पण 50 होईल, 50 पैसे. आणि प्रश्न विचारलाय बरोबर किती? तर बरोबर किती? 50 पैसे अधिक 50 पैसे म्हणजे 1 रुपया असायला पाहिजे.
मोठे मोठे भयंकर असे प्रश्न पर्सेंटेज सॉल्व्ह केले, हा तर एकदम छोटासा प्रश्न होता, राईट. चुकायला तर नकोच नकोच. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. 38 झालेत 39च्या नंतर. बघा 39 बघा, स्टार मार्क करून दिलेला आहे तुम्हाला की त्याच्या जागेवर काय यायला पाहिजे. हे प्रश्न असतात खूप सोपे बरं का, बट विनाकारण विद्यार्थी भरकटत राहतात, खूप गोल गोल फिरतात. कसे सोपे असतात ते पण समजून घ्या. क्वेश्चन नंबर 39 बघा, कसा डील केला जातो की हा 6 3 आणि इथे स्टार दिलेला आहे, मग 3 स्टार आणि 4 दिले आहे, प्लस स्टार 6 2 दिलेला आहे, आणि प्रश्नाचं उत्तर 1 स्टार स्टार 1. तर युनिट प्लेस बघायचं. एकक स्थान काय मिळतं तुम्हाला? एकक स्थान 1 मिळतं. तर या स्टारच्या जागी कोणता अंक आला पाहिजे असा प्रश्न आहे. आता या उत्तरामध्ये 1 स्टार स्टार 1 एकक स्थान आहे 1, तो 1 कसा तयार होईल फक्त त्याला फोकस करणे. बघा याच्या एकक स्थान आहे 2, याच्या एकक स्थान आहे 4, याच्या एकक स्थान आपल्याला माहिती नाही, तर हा स्टार आहे. तर एक कसा तयार होईल, तर या दोघांची बेरीज करू. 2 अधिक 4 हा झालाय 6. या 6 मध्ये मी किती बेरीज करेल, म्हणजे या स्टारच्या ठिकाणी किती असायला पाहिजे, तर एकक स्थानी 1 येईल. 6 मध्ये एक बेरीज करेल तर 7 होईल, 1 मिळणार नाही. 2 बेरीज करेल तर 8 होईल, 3 केले तर 9 होईल, 4 केले तर 0 होईल, आणि जर 5 केले तर 11 होईल. 6 अधिक 5 11. 11 मध्ये एकक स्थानी 1 मिळतंय, म्हणजे या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असायला पाहिजे, तर तो असायला पाहिजे 5. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4, इट मस्ट बी 5. अगेन होता सोपा प्रश्न, तुम्हाला लॉजिक याचे ट्रिक्स माहिती असायला पाहिजे. अगेन स्टारवाला प्रश्न दिसतोय बघा इथे, क्वेश्चन नंबर 4. या स्टारच्या जागेवर काय असायला पाहिजे, ते बोलतोय 58 स्टार 4 आणि 4 स्टार या तीन संख्यांची सरासरी 45 बोलतोय. सरासरी 45 असेल तर गुणीला 3 करू, एकूण किंमत काढून घेऊ. 45 गुणीला 3 135, म्हणजे त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 135 ही बेरीज आली पाहिजे त्यांची बेरीज. तर या बेरजेमध्ये एकक स्थानी अगेन कोणता तयार होत आहे? 5 तयार होत आहे. 5 तयार होत असेल तर यांची बेरीज करूया. बघा हाय 8, हाय 4 आणि हा दिला इथे स्टार. तर 8 अधिक 4 12, 12 म्हणजे काय तयार होईल? एकक स्थानी 2. तर 2 मध्ये किती बेरीज करेल, तर एकक स्थानी 5 येईल. तर 2 अधिक 3 ने मी बेरीज करेल, 2 अधिक 3 तर 5 येईल. म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असायला पाहिजे? स्टारच्या ठिकाणी असायला पाहिजे 3, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतोय. अगदी साधारणशी प्रश्न असतात ते माहिती असेल तर. ज्यांना हे माहिती नाही त्यांच्यासाठी खूप गोंधळून जातात ते, की काय ठेवायचं किंवा काय नाही. तर गोंधळाची गरज नाही बरं का. खूप विद्यार्थी तर ऑप्शन नुसार सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात, उत्तर मिळतं ऑप्शन नुसार, बट वेळ मात्र खूप निघून जातो, राईट. हा 3rd नंबरचा ऑप्शन होता, हा 4th नंबरचा. म्हणजे ऑप्शन नुसार सॉल्व्ह करायला गेलं तर आधी 2 ठेवून बघतील, मग 3 ठेवून बघतील, मग 4 ठेवून बघतील, आणि मग माहिती पडतं की 5 ठेवल्यावर उत्तर बरोबर येतं, आणि मग 5 ला टिक केलं जातं, पण 3-4 मिनिटं निघून जातात. 3-4 मिनिटं वाया घालवू नका. 3-4 सेकंदाचा प्रश्न असतो. फक्त युनिट प्लेस मेथड जी आपण ऍपमध्ये शिकलोय त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41 बघा. आता खूप विद्यार्थी या प्रश्नाला पण चुकतात बरं का. चला याला इथून इरेज करतोय, थोडी जागा तयार करतोय, म्हणजे त्याला तुम्हाला एक्सप्लेन करून देता येईल की किती सोपा प्रश्न असतो, की खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असा बोलतोय. सर्वात मोठा अपूर्णांक काढायचा आहे तर विद्यार्थी भाग देतात. 31 ने 13 ला भाग देतील, 0 पॉईंट समथिंग समथिंग येईल. मग 13 ने 9 ला भाग देतात, तिथे पण 0 पॉईंट काही काही येईल, आणि सेम प्रोसेस इथे आणि इथे केली जाते, आणि शेवटी फायनली उत्तर मिळतं, बट वेळ मात्र खूप जातो. एक सिम्पलेस्ट वे सांगतोय, सिम्पलेस्ट, की हा 13 आणि 21 यांच्यामधील डिफरन्स बघा, यांच्यामधील डिफरन्स मिळतोय 8, राईट. तर हा जो 21 आहे याला फक्त 8 ने भाग द्या. तुम्हाला 21चा टेबल मोजण्याची गरज पडणार नाही. 8 ने जर भाग दिला तर 8 दुने 16, 5 शिल्लक, 5च्या समोर 0 घ्या, 8 सका 48, तर हा मिळतो 2.6. या दोघांचा डिफरन्स बघा, 9 आणि 13चा डिफरन्स आहे 4. तर खालची संख्या जी आहे 13, याला 4 ने भाग द्या फक्त. 13चा टेबल मोजण्याची गरज पडणार नाही. तर 4 ने भाग दिला तर 4 दुने 8, 4 त्रिक 12, राईट. एक शिल्लक 0 घ्या, 4 दुने 8 आणि 4 पंचे 20, हा मिळतो 3.25. या दोघांचा डिफरन्स बघा, या दोघांचा डिफरन्स मिळतोय 6चा, 11 आणि 17चा. तर या 17ला 6 ने भाग द्या. साइन दुने 12, डेसिमल पॉईंट, 5च्या समोर 0 गेला,
साईन 48 म्हणजे जवळपास 2.8 मिळतोय. त्यानंतर या दोघांचे डिफरन्स बघा, 7 आणि 11चा डिफरन्स आहे 4. तर या 11ला 4 ने भाग द्या. 4 दुने 8, 3 शिल्लक, 0 घेतला, 7 चोक 28 20 हा. बघा आता यापैकी सर्वात मोठी हा 2.6 तयार झाला आहे, हा झालाय 3.25, हा झाला 2.8 आणि हा झाला 2.7. तर मोठी संख्या कोणती मिळते? तर मोठी संख्या मिळते हा 3.25. आणि ही 3.25 कोणत्या अपूर्णांकापासून मिळाली? तर या अपूर्णांकापासून मिळाली, राईट ना? यालाच केलं ना. तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असायला पाहिजे तुमचा? तर तो तयार होतो तुमचा 9/13. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर 9/13. लक्षात ठेवा याला, बरं का, खूप महत्वाचा प्रश्न आहे. मोठा अपूर्णांक, लहान अपूर्णांक चुकतात विद्यार्थी, तुम्ही चुकू नका. ही एकदम बेस्ट कॉन्सेप्ट आहे की कशीही संख्या असेल ना, तुम्हाला लहान किंवा मोठा अपूर्णांक सहज ओळखता येतो. चला क्वेश्चन नंबर 41च्या नंतर समोर जाऊया. पुन्हा कसे प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 42 बघा. आता यामध्ये पण खूप विद्यार्थी चुकले बरं का. 42 मध्ये की लसावी आणि मसावीशी रिलेटेड प्रश्न होता, पण खूप विद्यार्थी चुकले की अशी लहानात लहान संख्या कोणती. लहानात लहान मीन्स लसावी काढणे, राईट, की जिला 2 3 4 5 6 ने या संख्येने भाग दिल्यास नेहमी 1 2 3 4 5 बाकी राहत. तर सर्वात आधी 2 3 4 5 6चा लसावी काढा. 6 साईन दुने 12, 6 पंचे 30, 30 मध्ये 4 ने भाग जाणार नाही, तर 6 10 60. तुम्हाला काय मिळालं? लसावी 60. आता यांचं अंतर बघा. बघा या 2च्या ठिकाणी किती शिल्लक राहतात? 1. या 3च्या ठिकाणी किती शिल्लक राहतात? 2. 4च्या ठिकाणी किती शिल्लक राहतात? 3. म्हणजे 1 1चं अंतर आहे. 1 1 ने कमी आहे. 1 1 ने कमी आहे. तर यामधून फक्त 1 वजा करा. 60 मधून 1 केला, तुमचं उत्तर असायला पाहिजे 59. म्हणजे 59 ही अशी संख्या आहे, या 59 ला तुम्ही 2 ने 3 ने 4 ने 5 ने 6 ने भाग देऊन बघाल तर 1 2 3 4 5 हे शिल्लक राहतील. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 59. ही लहानात लहान संख्या आहे बरं का. आय होप क्लिअर असेल. चला क्वेश्चन नंबर 43 ला या. माधवच्या शेतीची लांबी 200 मीटर व रुंदी 100 मीटर आहे. तर माधवच्या आयताकृती शेतीचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय करतो? लांबी गुणिला रुंदी करून घेऊया. 2 गुणिला 1 म्हणजे 2 आणि किती शून्य? 2 आणि 2 4 मीटर स्क्वेअर म्हणजे चौरस सेंटीमीटर असं म्हणता येईल. बट ऑप्शन मध्ये काय दिलंय? तर ऑप्शन मध्ये 2 किलोमीटर, 2 हेक्टर 0 आर, 20 एकर आणि 10 हेक्टर 0 आर असं दिलंय. लक्षात घ्या, 10,000 मीटर स्क्वेअरचा 1 हेक्टर होतो. हे युनिट पण माहिती असायला पाहिजे. 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर होतील बरं का ते. 1 किलोमीटर 1000 मीटर, 2 किलोमीटर 2, पण आपल्याकडे आलाय 20,000, राईट. 1 हेक्टर जे आहे, 1 हेक्टर 10,000 मीटर स्क्वेअरचा होतो. तर 20 हेक्टर 20 मीटर स्क्वेअरचे 2 हेक्टर असायला पाहिजे, राईट. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर 2 हेक्टर. हेक्टर मीन्स ऑप्शन नंबर सेकंड असायला पाहिजे. हे युनिट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता आले पाहिजे किंवा माहिती असायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा देत आहे तर माहित असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 44 पासून येऊया. थोडीशी तिरपी झाली आहे इथून बरं का, बट तुम्ही समजून घ्या त्याला. आता ती पीडीएफच तशी आली आहे आणि तुमच्यापैकी कुणीतरी मला बोलले आहे की सर यावर व्हिडिओ बनवा, त्यावर व्हिडिओ बनवतोय. क्वेश्चन नंबर 44. आज मूल आईपेक्षा 40 वर्षांनी लहान आहे. आणखी 5 वर्षाने आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाचा 5 पट होत असेल तर मुलाचे आजचे वय किती? समजा मुलाचे आजचे वय असेल x, मुलाचे आजचे वय, तर आईचे वय किती असेल? ती 40 वर्षाने मोठी आहे असं म्हणता येईल ना, कारण मुलगा 40 वर्षांनी लहान आहे, तर आईचे वय होईल 40 अधिक x. आता काय बोलता येते की 5 वर्षानंतर आईचे वय 5 पट होईल. कुणाच्या वयाच्या? मुलाच्या वयाच्या. तर 5 वर्षानंतरची कंडिशन दाखवून देऊया. 5 वर्ष इथे पण ऍड होतील, 5 वर्षाने हाही समोर जाईल आणि 5 वर्षाने हे सुद्धा समोर जातील, राईट. तर x अधिक 5 इथे घेतोय बरं का. x अधिक 5 हे होईल मुलाचं वय 5 वर्षानंतर आणि आईचं वय 40 अधिक 5 45 अधिक x हे होईल. हे कुणाचं वय होईल? की आईचं वय, राईट. आणि 5 वर्षानंतर काय होत आहे की त्यावेळेच्या आईचे वय व वयाच्या 5 पट असेल. आईचे वय 5 पट, या मुलाच्या वयाचा किती असायला पाहिजे? 5 पट. तर गुणीला 5 करूया, राईट. इथून x ची जी किंमत मिळेल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मुलाचं वय असेल.
कंडिशन काय बोलताय, 5 वर्षानंतर दोघांमध्ये पण 5-5 वर्ष आपण ऍड केले त्यावेळेस ही जे आईचं वय आहे या मुलाच्या वयापेक्षा 5 पट होत आहे. तर याला सॉल्व्ह करूया. 5 गुणिले x म्हणजे 5x प्लस 5 गुणिले 5 25 बरोबर हा आहे 45 अधिक x, राईट. तर 45 25 ला इकडे कन्वर्ट करू, याला इकडे कन्वर्ट करू. 5x मधून x गेला, राहिला 4x बरोबर. 45 मधून 25 गेले, राहिले 20. 4 ने याला भाग देऊया म्हणजे प्रश्नाचे उत्तर मिळेल 4 25 म्हणजे x ची किंमत किती मिळते 5. म्हणजे मुलाचे आजचे वय किती असायला पाहिजे, तर मुलाचे आजचे वय असायला पाहिजे 5 वर्ष. 5 वर्ष ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळते. अगेन या पद्धतीचे क्वेश्चन्स मीन्स तुलनात्मक, याला म्हणतात तुलनात्मक प्रश्न. आई आणि मुलाच्या वयाची तुलना केलेली आहे, तर असे सुद्धा क्वेश्चन्स आपण खूप सॉल्व्ह केले, राईट. आय होप क्लिअर असेलच. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 45. त्यानंतर तर तुम्हाला इथे जीके चे प्रश्न दिसत आहेत, तर 45 ला सॉल्व्ह करू आणि पुन्हा समोर बघूया कोणते प्रश्न आहेत. थोडा लांब लचक दिसतंय की क्वेश्चन नंबर 45. एका कार्यालयात 40 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय दिले आहे 30. तर 10 गुणिले 30 करून घेऊया. 10 गुणिले 30 म्हणजे किती 300, राईट. त्यानंतर 20 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 40 दिले आहे. 20 गुणिले 40 करू, किती होत आहे, तो होत आहे 800. आणि उरलेल्यापैकी बघा 40 काम करायचे, त्यापैकी 10 आणि 20 30 तर उरले, म्हणजे ते निघून गेले. शिल्लक किती राहिले 10. शिल्लक असलेल्या 10 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 58 आहे. तर 58 गुणिला 10 करू, हा मिळतोय 580. तर टोटल यांची जर गेली 0 8 5 आणि 8 13 आणि 3 16, 13 आणि 3 16 ही टोटल वय झाली बरं का त्यांची. तर प्रश्न विचारलाय कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी वय किती. सर्व कर्मचारी म्हणजे टोटल एकूण कर्मचारी आहेत 40. तर सरासरी काढायची, याला 40 ने भाग देऊ, या प्रश्नाचे उत्तर मिळेल 0 आणि 0 घटलाय. बघा 4 चौक झालाय 16, राईट. आणि 4 दुने 8 म्हणजे 42 हे उत्तर असायला पाहिजे. बघा ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळत आहे 42. ॲव्हरेजेस, सरासरीचा प्रश्न. सरासरी सुद्धा तुमच्या जितके टॉपिक्स आहेत त्याच्यापैकी सोप्यापैकी एक टॉपिक आहे सरासरी किंवा रेशो प्रोपोर्शन, लसावी मसावी बेसिक टॉपिक आहेत. त्याच्यावरचे तर प्रश्न तुमचे चुकायला नकोच, राईट. चला 45 पर्यंत झाले, समोर बघूया आता. बघा आता 45च्या नंतर बांगलादेशची राजधानी कोणती किंवा हे जीकेचे प्रश्न आहेत. आपल्याला जीके नको, आपण बघूया गणित आणि बुद्धिमत्ता, डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला समजायला यायला पाहिजे अशी. कोणत्या 2 ग्रहांना आपल्या कामाचा नाही, अनेक वचन एक वचन मला येत नाही. त्यानंतर दिगंबर आभाळागत नाही. मराठीचे ट्रॅफिक सिग्नल. बरं आरटी कशाचा आहे, वाहन चालकाचा पेपर आहे, राईट ना. वाहन चालकाचा आहे तर तुम्हाला ट्रॅफिक आरटीओचे नियम माहिती असायला पाहिजे बरं का, जर वाहन चालकाची परीक्षा देत असाल तर. हे बघा ट्रॅफिक सिग्नल, लाल दिवा लागलेला वगैरे असे प्रश्न तयार होतात, किंवा काही चिन्ह वगैरे दिलेले असतात त्याच्यावरही प्रश्न तयार होतात. जसं खालीलपैकी विधान सत्य कोणते, तर रस्त्यावरील चिन्हे, त्याशिवाय झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ, 50 cc पर्यंत क्षमता असणारी, तर हे आपल्या कामाचे नाहीत. मोटर वाहन हे माहिती असायला पाहिजे. जर तुम्ही वाहन चालकाचा पेपर देत असाल तर आरटीओचे सर्व नियम माहीत असायला पाहिजे. चला खाली जाऊया पुन्हा. हे तुम्हाला काहीतरी चिन्ह दिलेले आहे, काय दर्शवतो ते माहिती असायला पाहिजेच. पुन्हा इथे मिळत नाही. आपले प्रश्न शोधायचे आहेत आपल्याला. आपले प्रश्न म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताचे, इथे पण नाही. पुन्हा खाली जाऊया. चला हा मिळतोय बघा 26 नंबर 76 नंबर 77 नंबर 2 मिळत आहेत. चला दोघांना सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 76 आणि 77. 76 नंबरचा जो दिलाय कालमापनावर प्रश्न आहे, राईट ना. क्वेश्चन नंबर 76 कालमापन, की 26 जानेवारी 2018ला शुक्रवार होता, तर 15 ऑगस्ट 2018 रोजी कोणता वार असेल. आता खूप विद्यार्थी काय करतात, जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत दिवस मोजत जातात. जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीचे मोजतील, मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्टचे 15 दिवस मोजतील. त्यांची सर्वांची ती बेरीज करतात आणि 7 ने भाग देतात, आणि 7 ने भाग दिल्यानंतर शिल्लक असलेली संख्या काढतात. पण उत्तर मिळतं, पण वेळ खूप वाया जातो. तर याचं पण शॉर्ट ट्रिक तुम्हाला शिकवलं आहे. त्या शॉर्ट ट्रिकचा वापर करा. ती तारीख कोणती आहे तुमच्याकडे, 15.
तारीख आहे 15, तर 15 लिहून घेऊया. ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिन्याचा कोड कोड 12 कोड शिकवले होते महिन्याचे, तर ऑगस्ट महिन्याचा कोड आहे 3, राईट ना. त्यानंतर 2000ची शताब्दी आहे, सेंचुरी, तर 2000चा कोड 6. 18 वर्ष पुढे गेलाय, तर 18 वर्ष पुढे आणि 18 वर्षापर्यंत 4 चौक 16, 4 काय होतात लीप वर्ष. आता इथून 7ने भाग जाणाऱ्या काही संख्या कटत असतील तर त्याला कट करून घेणे, कट करून घेणे. तर 7ने भाग जाणाऱ्या बघा 15, 15 आणि 6 21 कटले काय, 15 आणि 6 21. त्यानंतर हा पण बघा 4 आणि 3 7 कटलाय, राहिलाय 18. 18ला जर 7ने भाग दिला, कारण आठवड्यात 7 दिवस, तर 7 दुने 14, 4 शिल्लक राहतात. आणि 4 शिल्लक राहत असेल तर तो असायला पाहिजे बुधवार. कोणता असायला पाहिजे, बुधवार. 4 हा कोड तयार होतो दिवसाचा. 1 कोड कुणाचा, तर रविवार. 2 कोड सोमवार, 3 मंगळवार, 4 बुधवार. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर बुधवार असायला पाहिजे. बुधवार मिळतं का, तर ऑप्शन नंबर सेकंडला जाऊन टिक करून घेणे. कालमापन खूप महत्वाचा टॉपिक आहे बरं का तुमच्यासाठी. त्याच्यावर खूप सारे प्रश्न, आणि असे प्रश्न आले की विद्यार्थी वेळ गमावतात. वेळ गमवायला नको. हे शॉर्टकट माहिती असायला पाहिजे, आणि हे सर्व शॉर्टकट तुम्हाला शिकवून चुकलेलो आहे, राईट. जर माहिती नसतील तर ॲपमध्ये तुम्हाला मिळतील बरं का. आमचा ॲप इन्स्टॉल करा, त्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व शॉर्टकट मिळतील. चला येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. उत्तर मिळालं बुधवार. क्वेश्चन नंबर 77. पूर्वा अपूर्वाला म्हणाली, पूर्वा कुणाला म्हणाली, अपूर्वाला. म्हणजे अपूर्वापासून सुरुवात करणे, अपूर्वापासून. म्हणजे ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे बरं का, नातेसंबंध. पूर्वा अपूर्वाला म्हणाली, काय म्हणाली, तुझ्या बाबांची बायको. म्हणजे कुणाच्या, अपूर्वाची. अपूर्वाची जी बाबा असतील, बाबा असतील त्यांची बायको म्हणजे अपूर्वाची आई होईल, राईट ना. त्यांच्या बाबांची बायको म्हणजे अपूर्वाची झाली आई. तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकलुती एक आहे. कुणाच्या, आता बोलताय पूर्वा स्वतःबद्दल बोलताय. पूर्वाची जी आई आहे, पूर्वाजी यांच्या आई वडिलांचे, यांचे आई वडिलांची एकुलती एक मुलगी त्याची आहे, एकुलती एक. तर ती एकुलती एक जी आहे ती हीच असेल, म्हणजे पूर्वाची आई सुद्धा हीच असेल. आणि पूर्वाची आई सुद्धा हेच असेल, तर यांना 2 मुली आहेत, अपूर्वा आणि पूर्वा. तर हे दोघं तर एकामेकांचे भाऊ बहीण झालेत, एकामेकांच्या बहिणी झाल्यात त्या, एकामेकांच्या बहिणी. तर प्रश्न काय आहे, तर पूर्वा अपूर्वाची कोण, तर भिया बहीण होते, तर पूर्वा अपूर्वाची कोण असायला पाहिजे, ती बहीण असायला पाहिजे. कारण एकुलती एक बोलते, आई जी आहे ती एकुलती एक. एकुलती एक हा शब्द वापरला नसता तर बहीण म्हणता आलं नसतं, त्यांना कजन म्हणता आलं असतं. काकाची मुलगी, मामाची मुलगी, अशा पद्धतीने झालं असतं ते. बट एकुलती एक या शब्दाचा वापर केलाय, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर हे दोघं बहिणीच असायला पाहिजे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 78, 79 आणि तो पण दिसतोय. चला त्याला सॉल्व्ह करूया. पुन्हा काही प्रश्न मिळाले, चांगले प्रश्न आहेत बरं का. या पेपरमध्ये गणितासाठी, गणित आणि बुद्धिमत्तेचे चांगले प्रश्न विचारले होते. म्हणूनच कदाचित त्या एका विद्यार्थ्याने मला बोललाय की सर याचं सोल्युशन द्या. एका शेतामध्ये 10 कोंबड्या आहेत, 2 डझन बदके आहेत व 7 गायी आहेत. तर त्या शेतामध्ये या कोंबड्या, बदके व गायी यांचे डोके व पाय यांची बेरीज किती, बेरीज किती. 2 डझन, 2 डझन म्हणजे 24 बरं का, 1 डझन म्हणजे 12. तर 10 अधिक 24 34, 34 अधिक 7, 34 अधिक 7 किती झाले रे, तर 41. हे झाले डोक्यांच्या संख्या, डोक्यांच्या संख्या, राईट. कोंबड्यांना असतात 2 पाय, कोंबड्यांना 2, तर 10 कोंबड्यांना टोटल पाय किती, 20. बदकांना पण 2 पाय असतात, तर 24 ची दुप्पट. त्यांना पाय किती असतील, 24 ची दुप्पट 48. आणि गाईला असतात 4 पाय, तर 7 गाई आहेत, तर 7 चोक 28. तर यांच्या पायांची पण बेरीज करून घेऊया. 8 आणि 8 16 म्हणजे 6, राईट. एक शिल्लक, 2 आणि 1 3 आणि 4 7, 7 अधिक 2 9. आणि हे 41 झाली डोक्यांची संख्या, 96 झाली त्यांच्या पायांची संख्या. बेरीज किती मिळते आहे, 7 9 आणि 4 13. 137 हे उत्तर असायला पाहिजे. 137 हे ऑप्शन नंबर 4 ला मिळते, 137, राईट. चला नेक्स्ट 79 नंबरचा क्वेश्चन बघा.
रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, बघा लक्षात घ्या, रमेश हा मोठा आहे तर असा दाखवा सुरेशपेक्षा, राईट. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, विजय मोठा आहे कोणापेक्षा, अविनाश, पण सुरेशपेक्षा लहान आहे, कोण, हा विजय या सुरेशपेक्षा लहान आहे, म्हणजे सुरेश मोठा असेल, राईट, लहान आहे. तर सर्वात मोठा कोण, तर बघा सर्वात मोठा कोण दिसतोय, सर्वात मोठा आर म्हणजे रमेश हा सर्वात मोठा असायला पाहिजे. हा सुद्धा फ्रीचा मार्क असतो बरं का, तुम्हाला कॅश करता आला पाहिजे, फ्रीचा मार्क. तुलना केलेली आहे, त्यांची तुलना दाखवून क्वेश्चनचा आन्सर मिळतो. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 80 बघा. खालील दिलेले शब्द शब्दकोशामध्ये डिक्शनरी फॉर्म नुसार कोणत्या क्रमाने येतील, म्हणजे सुरुवातीला कोण येईल, सर्वात सुरुवातीला 4 शब्द दिलेत बघा, चौघांची पण सुरुवात आय पासून झाली आहे, आय पासून आणि हा सुद्धा आय पासून. इथे आयच्या नंतर एन दिलेला आहे, इथे पण आयच्या नंतर एन, इथे पण आयच्या नंतर एन, इथे पण आयच्या नंतर एम दिलेला आहे बरं का. एनच्या आधी येतो एम, एनच्या आधी एम येतो, म्हणजे नंबर 1 ला हा असायला पाहिजे. सुरुवातीला कोण असायला पाहिजे, इम्पॅक्ट हा शब्द असेल, इम्पोर्ट हा शब्द असायला पाहिजे. त्यानंतर यांची तुलना करू, आय एन सारखे आहेत, इथे टी आहे, इथे डी आहे, इथे सी आहे, तर सी हा डी आणि टीचा आधी तो नंबर 2 वर यायला पाहिजे हा इन्कम, आणि इंडियाचा डी हा टीच्या आधी तो तर नंबर 3 वर यायला पाहिजे इंडिया, आणि फायनली शिल्लक असलेला हा नंबर 4 वर असायला पाहिजे. म्हणजे तुमचे उत्तर काय आहे, 4 3 2 1, 4 3 2 1 बघा, हा ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतोय. या क्रमाने डिक्शनरी मध्ये मिळतील ते बरं का, 4 3 2 1, राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 81, 82 83 तीन प्रश्न आहेत बरं का, तीनही घेऊन घेऊया, त्याच्यानंतरही समोर मिळतोय बरं. तर या पेज मधले 3 प्रश्न घेऊ आणि समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 81 बघा, काय होत आहे, B4Y तुम्हाला एक सिरीज दिली आहे, त्यानंतर D16W, त्यानंतर F36U आणि H64S. याच्यामध्ये थोडं विशेष बघा, हा 4 म्हणजे 2चा वर्ग, 16 म्हणजे 4चा वर्ग, हा 6चा वर्ग, हा 8चा वर्ग, तर समोर काय यायला पाहिजे, 10चा वर्ग 100, राईट. नंतर बघा बीच्या नंतर डी केलाय मीन्स +2, डीच्या नंतर एफ +2, एफच्या नंतर एच +2, तर एचच्या नंतर तुम्हाला +2 करणार, एच आय जे, तर इथे यायला पाहिजे जे, राईट. इथे बघा वायचा -2 केलाय डब्ल्यू, डब्ल्यूचा -2 केलाय यू, यूचा -2 केलाय एस, -2 केलाय, तर -2 इथे एसचा -2 मिळेल तुम्हाला क्यू, जे 100Q असं कुठे मिळतं का ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन मध्ये मिळतोय ऑप्शन नंबर 4, सिक्वेन्स अँड सिरीज. बट तुम्हाला अंकमाला जी आहे ना, इंग्रजीची अल्फाबेट्स, याची क्रम जर माहिती असतील तर क्वेश्चनचे आन्सर लवकर सॉल्व्ह होतो. चला नेक्स्ट या क्वेश्चन नंबर 82 ला. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9 आहे बरं का, डावीकडून 9 आहे व उजवीकडून 7 आहे असा बोलतोय. तर रांगेत एकूण किती मुलं, एकदम सोपं, 9 अधिक 7 16, त्याच्यामधून एक कमी केलं जातं, राईट ना, एक कमी केल्या जातो, म्हणजे रांगेमध्ये एकूण किती मुलं असायला पाहिजे, 15 मुलं असायला पाहिजे, ऑप्शन नंबर 3. लक्षात घ्या, त्यांची बेरीज करून एक कमी करावा लागतोच. मागे पण मागच्या जो व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये पण असे प्रश्न होते, त्यावेळेस मी तुम्हाला बोटानुसार मोजून दाखवलं होतं बरं का, बघितला नसेल मागचा व्हिडिओ तर बघून घ्या, तर होईल 15. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 83. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसले. बरं, आता सीटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे, सीटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन. 7 मुलं आहेत बरं का, 1 2 3 4 5 6 7 मुलं दाखवून दिली आपण इथे एका रांगेत. आता रांगेत जर बसले असतील तर त्यांची फेसेस नेहमी उत्तर दिशेकडे आहे असं कन्सिडर करणे, ते उत्तर दिशेकडेच बघत असतील असं कन्सिडर. त्याचं कारण असं की उत्तर दिशेकडे बघत असतील तर त्यांची उजवी बाजू आपली उजवी बाजू होतं, त्यांची डावी बाजू आपली डावी बाजू, म्हणजे प्रश्नाचं उत्तर थोडं सोपं होतं, राईट. आता कोण कुणाच्या कुठे बसलेला आहे बघा, सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये आहे, दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे, कोण आहे, सुनील
हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे. तर याला असं पण दाखवता येईल अनिल इकडे असेल, सुनील इकडे असेल आणि दीपक इथे असेल. सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे ना, त्यामुळे तुम्हाला असंही दाखवता येईल. समोर बोलताय महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. कोण? महेश हा प्रशांत आणि सुरेश यांच्या मध्ये आहे. तर हा असा पण असू शकतो, सुरेश इकडे असू शकतो आणि प्रशांत इकडे असू शकतो. राईट. त्यानंतर आणि संजय हा दीपक आणि प्रशांत यांच्यामध्ये आहे. कोण? संजय. संजय हा दीपक आणि प्रशांतच्या मध्ये आहे, किंवा प्रशांत इकडे असेल तर संजय इकडे पण असू शकतो. प्रश्नामध्ये बोलताय अनिल व सुरेश हे दोन्ही टोकाला आहे. लक्षात घ्या, अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहे. तर दीपक कोणाच्या मध्ये बसलेला आहे? आता इथे हिट अँड ट्रायल मेथड तुम्हाला वापर करायला लागते. हिट अँड ट्रायल मेथड मीन्स अनिल आणि सुरेश हे दोन्ही टोकाला बसले. तर अनिलला जर मी इथे घेतला, अनिल अनिल तर अनिलला जर इथे घेतला तर मला ही मांडणी करावी लागेल, कारण सुनील हा डी याच्या मध्ये बसलाय, तर सुनील इथे येईल आणि हा डी इथे येईल. राईट. आणि डी जर इथे येत असेल तर डी पासून सुरुवात होणार बघा, हा मिळतोय तुम्हाला. डी च्या नंतर कोण यायला पाहिजे? संजय. डी च्या नंतर संजय, संजयच्या नंतर कोण? हा पी. पी म्हणून प्रकाश. आता पी जर इथे मिळत असेल तर ही मांडणी होते. पी इथे असेल तर एम इथे असायला पाहिजे आणि सुरेश इथे असायला पाहिजे. जर अशी मांडणी केली तर अनिल आणि सुरेश बघा, हे अनिल आणि सुरेश दोन्ही एका टोकाला मिळतात का? बघा, अनिल मिळाला इथे या टोकाला आणि सुरेश मिळाला या टोकाला. म्हणजे आपली मांडणी बरोबर ठरली आहे. तर प्रश्न विचारला दीपक कुणाच्या मध्ये बसलाय? कुठे आहे दीपक? दीपक हा दीपक कुणाच्या मध्ये बसलाय? सुनील आणि संजय यांच्या मध्ये बसलाय. तर सुनील आणि संजय बघा, ऑप्शन नंबर 1 मिळतोय. सुनील आणि संजय यांच्या मध्ये बसलेला आहे असं म्हणता येईल. राईट. चला 83 नंबर झालाय. जास्त प्रश्न कदाचित राहिलेले नाहीयेत, जितके राहिले तितके बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 84 पण बघा. क्वेश्चन नंबर 84. एका टेबलाजवळ काही हॉकीपटू एका टेबलाजवळ काही हॉकीपटू, काही क्रिकेटपटू व काही टेनिसपटू आहे. टेनिसपटू, हॉकीपटू व टेनिसपटूची संख्या 9 आहे. लक्षात घ्या, हॉकीपटू प्लस टेनिस यांची संख्या किती आहे? 9. 9. क्रिकेट व टेनिसपटू यांची संख्या 10 आहे. क्रिकेट आणि टेनिस यांची संख्या आहे 10. राईट. 10. आणि हॉकी आणि क्रिकेट यांची संख्या आहे 11. हॉकी आणि क्रिकेट यांची संख्या आहे 11. प्रश्न विचारलाय तर टेबलाजवळ क्रिकेटपटूंची संख्या किती? क्रिकेटपटूंची संख्या. आता हे जे प्रश्न आहेत अशा टाईपचे जे येतात ते ऑप्शन नुसार सॉल्व्ह करा. मीन्स ऑप्शन नुसार मीन्स ट्रिकी लेवलने ऑप्शन नुसार सॉल्व्ह केले की इथे पहिला ऑप्शन दिसतोय 5. कुणाची? क्रिकेटपटूची संख्या इथे जर 5 ठेवली तर इथे 10 होण्यासाठी हा टेनिस पण 5 असायला पाहिजे आणि दोन्ही सारखे असणार नाही. बघा, 5 अधिक 5 इथे जर 5 ठेवले क्रिकेटपटूची संख्या, टेनिसपटू पण 5 ठेवावी लागेल. तर 5 अधिक 5 10 होईल. पण दोन्ही सारखे असणार नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याला क्रॉस करा. ऑप्शन नंबर 2 सॉल्व्ह करून बघा. क्रिकेटपटूची संख्या 6 ठेवली तर 6 मध्ये किती बेरीज केली? टेनिसपटू येतील 4 बेरीज करावं लागेल तर 10 मिळेल. राईट. आता टेनिस किती मिळाले? 4. ती टेनिस इथे ठेवून द्या. इथे जर ठेवली तर एच मिळेल तुम्हाला 5 हॉकी आणि हा मिळेल 4 बरोबर, हा मिळतोय 9. तिन्ही वेगवेगळे यायला पाहिजे. हॉकी जर 5 आली तर हॉकी इथे ठेवा. हॉकी जर इथे 5 ठेवली तर क्रिकेट जो आपण 6 ठेवला होता 6 इथे ठेवला तर हा मिळतोय. बघा, तर हा क्रिकेट 6 आहे, क्रिकेट 6 आहे. राईट ना. तर क्रिकेटची संख्या असायला, क्रिकेटपटूची संख्या असायला पाहिजे 6. हिट अँड ट्रायल मेथड म्हणतात त्याला. यानुसार असे प्रश्न हे इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स आहेत बरं का. याला अशा पद्धतीने लवकरात लवकर सॉल्व्ह करायचं. नाहीतर या तिघांचं समीकरण तयार करा आणि समीकरणानुसार या तिघांची बेरीज केली तर 2 क्रिकेट मिळतात, 2 टेनिस मिळतात, 2 हॉकी मिळतात. मग यांची बेरीज करावं लागतं, जे मिळतं 30 आणि मग त्याच्याने भाग दिल्यानंतर मग मग तिघांची मिळते तुम्हाला 10 आणि तिघांच्या 10 मिळत असेल तर त्याच्यामधून काहीतरी वजाबाकी करून उत्तर मिळतं. तर ते उत्तर तसं न काढता डिरेक्टली या पद्धतीने करता आलं पाहिजे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 84 च्या नंतर हा पुन्हा आहेत बरं का. चला 85. कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन दिसतोय तो. कोडिंग डिकोडिंग जर बोलतोय 2 गुणिले 8 20 होत आहे तर 2 8 होतात 16.
16 मध्ये किती बेरीज केली तर 4 बेरीज केली तर 20 येईल. 3 गुणिले 9 म्हणजे 27. 27 मध्ये 4 बेरीज केली तर 31 मिळेल. 6 चोक 24. 24 मध्ये 4 बेरीज केली तर मिळेल 28. राईट. आणि तिकडे 5 8 40. 40 मध्ये 4 बेरीज केली तर हे म्हणत आहे 44. प्रश्न विचारलाय तर 30 गुणिले 5. 30 गुणिले 5 करू 150 प्लस 4 बेरीज करायची आहे. 150 अधिक 4 154 उत्तर असायला पाहिजे. एकदम साधारणसा प्रश्न बरं का, खूपच साधारणसा प्रश्न होता, सहज. क्वेश्चन नंबर 86. बरं, एक प्रश्न तर तुम्हाला डायग्रामॅटिक पडतोच की आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती पडतोच. तर इथे टोटल गॅप बघा, 1 2 3 4 4 गॅप आहेत, यांची बेरीज करा. 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10. म्हणजे त्रिकोणाची संख्या किती असायला पाहिजे? त्रिकोणाची संख्या असायला पाहिजे 10. संपलं उत्तर, ऑप्शन नंबर 3. तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना ह्या ट्रिक्स माहिती असतील. इन्स्टंट मोजत बसू नका. चला 87 पण दिसतोय, 88 पण दिसतोय. क्वेश्चन नंबर 87. क्वेश्चन नंबर, एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. लक्षात घ्या, इकडे घेतोय. अमरच्या पुढे किती स्पर्धक आहेत? 7 स्पर्धक आहेत. राईट. अशोक अमरच्या 4 मागे चौथा होता बरं का. अशोक हा मागे चौथा होता. हा अशोक अमरच्या मागे चौथा होता. अशोकचा शेवटून 8वा नंबर आहे. अशोक इथे आहे बरं का, बट शेवटून म्हणजे इकडून हा 8वा नंबर आहे. अशोकचा 8वा क्रमांक आहे. तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती? यापूर्वी पण बघितले आहेत. या सर्वांची बेरीज करू आणि 1 मायनस करणे आहे तुम्हाला, हे विसरू नका. 8 आणि 4 12, 12 आणि 7 19. त्याच्यामधून किती मायनस करणे आहे? 1 मायनस करणे आहे. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 18. तर 18 कुठे बरं, हे वर आहे प्रश्न. तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? 18. त्यामध्ये एकूण स्पर्धक किती? तर 18 स्पर्धक असायला पाहिजे. लक्षात ठेवा अशा प्रश्नांना. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. नेक्स्ट क्वेश्चनला, ए या ठिकाणच्या, चला याला इरेज करू, याला थोडासा एक्सप्लेन करून द्यावं लागेल. ए या ठिकाणच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर बी हे ठिकाण आहे. ए जर इथे असेल तर 5 किलोमीटर अंतरावर, 5 किलोमीटर समजा इतके घेतोय, 5 किलोमीटर. इथे कोण आहे? बी. बीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर सी आहे. उत्तरेला म्हणजे वर, सी हे ठिकाण आहे. हे किती आहे? 5 किलोमीटरच्या अंतरावर. राईट. सी हे ठिकाण आहे. व सीच्या पूर्वेला 7 किलोमीटर, सीच्या पूर्वेला म्हणजे उजव्या बाजूला 7 किलोमीटरच्या अंतरावर डी आहे. हा किती? 7 किलोमीटरच्या अंतरावर डी आहे. तर ए आणि डी यामधील सरळ अंतर किती? हा ए आणि डी जो दिसतोय ना, यामधील सरळ अंतर हे किती, असा प्रश्न विचारला. राईट. तर याला सॉल्व्ह करताना पण लक्षात घ्या कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. बघा, पॅरलल थेरी आपण शिकलो होतो. तर हा इथून इथपर्यंत जर येत असेल तर हे एका रांगेत येतील. हा 5 किलोमीटर आहे तर हा सुद्धा 5 किलोमीटर होईल. राईट. आणि जर याला जोडलं तर 5 अधिक 7 हा तयार होत आहे 12. लक्षात घ्या, हा काही अशी आकृती तयार होत आहे. हा तयार होत आहे 12. हा तयार होत आहे इथून इथपर्यंत. हा सुद्धा 5 किलोमीटर आहे तर हा सुद्धा 5 किलोमीटर होईल. आणि इथे 90 अंशाचा कोन तयार होतो. आणि 90 अंशाचा कोन तयार होत असेल म्हणजे पायथागोरस प्रमेय याचा वापर व्हायला पाहिजे. तर पायथागोरस प्रमेयाचा वापर करू आणि कर्ण काढूया. म्हणजे हे डायरेक्ट अंतर तुम्हाला इथून इथपर्यंत मिळेल. बघा, 12चा वर्ग 144 प्लस 5चा वर्ग 25 म्हणजे हा होता 169. आणि 169 कुणाचा वर्ग आहे? तर तो आहे 13चा वर्ग. म्हणजे ही बाजू 13, म्हणजे ही जी डिरेक्ट अंतर आहे किती किती असायला पाहिजे? 13 किलोमीटरचं असायला पाहिजे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सेकंड 13 किलोमीटर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सेकंड. राईट. याच्यावरचे दिशानिर्देशवरचे मीन्स डिरेक्शन सेन्सचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पायथागोरसचा वापर खूप साऱ्या प्रश्नांमध्ये केला जातो. तुम्हाला करता आला पाहिजे. चला 88 पर्यंत पोहोचले. चला बघूया समोर 12 प्रश्नांपैकी कोणता पुन्हा मिळतोय. बघा, 89 पण मिळतोय आणि 90 पण मिळतोय. बरं, तर हे दोन मिळत आहे, खालच्या मिळत नाही. चला 2 प्रश्न हे बघूया आणि समोर बघूया पुन्हा कोणता प्रश्न.
क्वेश्चन नंबर 89 आय याला लिहिलंय व्ही बी व्ही म्हणजे पेरिंग कॉन्सेप्ट आहे, पेअर्स मध्ये येतात राईट ना, पेरिंग कॉन्सेप्ट माहिती आहेत ना. 26 अल्फाबेट पैकी 13 अल्फाबेट सरळ लिहिणे आणि बाकीचे शिल्लक असेल 13 रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिणे, दॅट इज पेरिंग कॉन्सेप्ट. ई चा पेअर आहे व्ही, वाय चा बी आणि ई चा पेअर आहे. लिहिला तर इयरला कसं लिहा, इयरला ई चा पेअर कोण आहे तर ए चा पेअर कोण आहे झेड. व्ही झेड कुठे मिळतं का बघा, आणि आर चा पेअर आहे आय. व्ही झेड आय हे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. चला क्वेश्चन नंबर 90 बघा. एका सांकेतिक भाषेत, बरं हा थोडासा लपलाय, थोडा याला सरकवून देतोय बाजूला. हा क्वेश्चन नंबर 90 बघा. एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन. बरं असे प्रश्न प्रत्येक खूप साऱ्या याच्यामध्ये मिळतात बरं. पेन म्हणजे घड्याळ आणि घड्याळ म्हणजे सायकल असेल तर वेळ कशात बघा, वेळ कशात बघतो आपण घड्याळीमध्ये. पण घड्याळला काय बोललाय, घड्याळ हे उत्तर होणार नाही. घड्याळला काय बोललाय तर घड्याळला बोललाय सायकल, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर सायकल असायला पाहिजे. कारण घड्याळला इथे काय बोलण्यात आलेलं आहे, सायकल राईट. चला 90 नंबरचा झालाय, समोर बघूया. 91 92 तर नाही, त्यानंतर पैशापेक्षा माणूस मोठा नाही, नाही इथे पण नाही, इथे पण नाही. 99 नंतर 100. गणित आणि बुद्धिमत्ताचे सर्व प्रश्न इथपर्यंत संपलेले आहेत आणि आपल्याला जे विश्लेषण अनालिसिस जे मला द्यायचं आहे ते गणित आणि बुद्धिमत्ताच देणार आहे. त्याच्याशिवाय मला इतर विषय येत नाही, त्यामुळे त्याला त्या विषयामध्ये मी पडणार नाही राईट. आय होप की हे जे प्रश्न घेतले जवळपास गणित आणि बुद्धिमत्ता 50च्या जवळपास प्रश्न होते आणि हे वेगवेगळ्या टॉपिकशी रिलेटेड प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांचे डिटेल एक्सप्लेनेशन देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि कदाचित तुम्हाला समजलं असेलच अशी अपेक्षा करतोय राईट. असाच रोज एक व्हिडिओ तुम्हाला एका पोलीस भरतीच्या पेपरचा एक ॲनालिसिस विश्लेषण तुम्हाला रोज मिळणार आहे. आज जसं मिळालं कालही मिळालं होतं. तर तुम्हाला जर समोर भरती द्यायची असेल तर याच्या तयाऱ्या सुरू ठेवा. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्समध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यानुसार समोरच्या परीक्षांमध्ये कसं विचारण्यात येईल राईट. तुम्हाला पुन्हा जर जसा एका विद्यार्थ्याने मला बोललाय की औरंगाबाद मीन्स याचा वाहन चालकाचा पेपर सॉल्व्ह करून दाखवा सर, तुम्ही दाखवून दिलेला आहे. तसंच तुमच्यापैकी तुम्हाला जर कोणी असा असेल की कुठल्या जिल्ह्याचा कोणता पेपर पाहिजे असेल तर मेन्शन करा कमेंट सेक्शनमध्ये, मी त्याला सॉल्व्ह करून देईल. असाच ॲनालिसिस करता येईल राईट. तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर मित्रांनो आणि भरतीची तयारी करत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा राईट. आणि तुमचे सजेशन्स किंवा तुमच्या तक्रारी नेहमीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल राईट. आणि हे जे ट्रिक्स बघितले आहेत हे ट्रिक्सला जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपला ॲप डाउनलोड करा. म्हणजे या व्हिडिओच्या फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळेल किंवा तुम्हाला प्ले स्टोअरवरून हे डाउनलोड करता येईल राईट. तर मग तात्पुरता मी इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एक पेपर घेऊन येईल, कुठल्या तरी जिल्ह्याचा कुठल्या तरी पोस्टचा पोलीस भरतीचा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, त्याला पण आपण सॉल्व्ह करू राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.